ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, जी सलामीसाठी दाखल झालेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दर्शन दर्शन येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. मॅच ऑन. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हरचा पहिलाच बॉल, अप्रतिम लाईन जी मात्र हाताळली जाते. पहिला बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची मनु स्पोर्ट्स बोरगाव या क्रिकेट संघाकडून. डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मनु स्पोर्ट्स बोरगावसाठी कुमार बाबरे यांच्याकडून शुभेच्छा येतात. इथे चांगला बॉल, हो हो हो, थोडेसे इंजर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर पडल्यानंतर वेगानं चेंडू खऱ्या अर्थानं कानावरती आदळलाय. थोडेसे इंजर्ड होतात फलंदाज. बारावे खेळाडूकडून आम्हाला एक माहिती मिळते की स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. थोडेसे इंजर्ड ते होत आहेत. डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 बॉल खऱ्या अर्थाने निर्धाव टाकले जातात दर्शन या गोलंदाजाकडून. इथे लाईन खऱ्या अर्थानं आपल्याला चांगली पाहायला मिळते. पहिला ओव्हर पिच बॉल, त्यानंतर शॉट ऑफ गुड लेंथ. फलंदाज तयार. ओहो हो, अप्रतिम चेंडू. 1 मोर डॉट बॉल, सलगचा तिसरा चेंडू. हा निर्धाव जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज दर्शन अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू त्याने हाताळले. 3 चेंडू ज्यावेळेस तो हाताळत होता, पहिला ओव्हर पिच, त्यानंतर शॉट ऑफ गुड लेन, त्यानंतर हार्ड लेन डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोहन थोडासा स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. फलंदाज तयार. दर्शनचा हा बॉल, कै पे निगाय कै पे निशाणा. 1 मोर डॉट बॉल, चौथा निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग दर्शन. अप्रतिम गोलंदाजी मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. हा वेगवान गोलंदाज करत आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे 4 बॉल त्याने डॉट फेकलेत. बॅटर तयार. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडू सलगचे निर्धाव. कालच्या दिवसामध्ये प्रतीक पवारनं या स्पर्धेचा पहिला मेडन हाताळलाय. आजच्या दिवसामध्ये दर्शन या स्पर्धेचा मेडन ओव्हर हाताळेल का, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण समोर एक विस्फोटक दर्जाचा फलंदाज, त्याच्या देखील पायामध्ये आता बेड्या ठोकल्यात. ओहो, आंखें बंद करके फटका दमदार चेंडू सीमा पार. 5 डॉट नंतर मोहनच्या बाड मधून हा मोठा ब्लास्ट, सिक्सर, 6 धावा. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहिलं, जिथे 5 बॉल खऱ्या अर्थानं दर्शन अप्रतिम फेकले. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती बॅटर जर आपण पाहिलं तर मोहनच्या बाडमधून षटकार जो मात्र येताना आपण पाहिला. हिमांशू येतात गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक नौखा गोलंदाज, वेग आहे या गोलंदाजाकडे, प्रतिम लाईन लेंथ.
पहिलाच बॉल फिंगर रोल केले होते. स्लो बरोबर डिलिव्हरी बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटाने बॉल कनेक्शन झाला नाही. डायरेक्ट हिट आली, बाकिंग आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिथे क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि पाता पाता या बॉलवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग ऑल्सो. जिथे सिंगलला डबलमध्ये क्विकली कन्वर्ट केले जात आहे. 2 धावा या बॉलवरती आला. टीमची टोटल आता वेगानं पुढे सरकली आहे. 8 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती जर आपण पाहिलं तर फिंगर गोलंदाज हिमांशूने रोल केले होते. जिथे स्लोवर वन बॉल होता, लवकर पिक केलं बॅटर राहुल आणि त्यानंतर 2 धावा या बॉलवरती येताना आपण पाहिलेले आहेत. हिमांशू तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज राहुल तयार. हिमांशूचा हा बॉल इथे जर आपण पाहिलं तर ऑब्स्टिकला सोडून जाणारा हा बॉल पंच आमच्याकडे वळतात. दर्शवलं की चेंडू आहे व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 9 धावा धावफलकावरती. पहिला बॉल अतिशय चांगला फेकला होता गोलंदाज हिमांशूनं. इथे लाईन थोडीशी तो भरकटलाय. फलंदाज तयार. 9 धावा धावफलकावरती. हिमांशूचा बॉल यावेळेस लाईन चांगली आहे. फॉलो केलं राहुलला यावेळेस. अप्रतिम चेंडू त्यानं हाताळला. जिथे राहुल शफल होत होते, स्टंपला कव्हर करत होते. त्यानंतर 4थ्या-5व्या स्टंपवरती हा चेंडू जो मात्र ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. जिथे निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहिलेली आहे. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राहुल स्ट्रायकिंग एंडवरती तयार. 4 षटकांची ही लढत. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच. जिथे पहिल्या फेरीमध्ये संघ शिवस्वराज्य प्रतिष्ठान संघानं तिसऱ्या फेरीमध्ये दाखल ते झालेले आहेत. इथे चांगला बॉल फटका त्याच्यावरती चांगला पाहायला मिळतो. एक धाव या बॉलवरती आली. फायनली टीमची टोटल जर आपण पाहिली तर 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दहा धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी अडचणीमध्ये सापडली टीम मंजरी स्पोर्ट्स क्लब खांडपे. इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. हिमांशू तयार. हिमांशूचा हा बॉल ओव्हर पिच लवकर पिक केलाय. बॉलच्या रेंज पर्यंत बॅटर पोहोचला आणि पाहता पाहता चेंडू मा रेषा पार. षटकार. स्ट्रगल करत होते परंतु आता मोहनच्या बाडमधून हा षटकार जो मात्र येताना आपण पाहिला. हिमांशूचा हा बॉल बॅकफूटवरती गेले. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजारा. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका धावाने दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग आहे. अप्रतिम कॉलिंग राहिलं. 2 धावा येतात. टीमची टोटल 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधला शिल्लक असताना 18 धावा धावफलकावरती मात्र जोडल्या जातात. फलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडवरती मोहन. त्याच्या बॅटमधून 2 षटकार, 1 दुहेरी धाव आपण पाहिली आहे. हिमांशू ओव्हर पिच फटका ते चांगला. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. ओहो झेल इथे सुटलाय. एकदा वाली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाच नाही. या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते टीम मंजरी स्पोर्ट्स क्लब खांडपे. धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलकावरती धावा जोडल्या जातात 19.
19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबरीनं मनु स्पोर्ट्स बोरगावचे ग्रामस्थ सागरदादा कराळे जे मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं की या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करू. 19 धावा धावफलकावरती तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार येतात. ओमकार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती, जिथे 19 धावा धावफलकावरती स्ट्रायकिंग एंडवरती मोहन हा फलंदाज आपण पाहता, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार, एक दुहेरी धाव, एक सिंगल, जी मात्र येताना आपण पाहिलेली आहे. ओमकार इथून आता ॲग्रेसिव्ह बॅटिंग करावीच लागेल. सेट झालाय बॅटर मोहन. पहिलाच बॉल ओमकारचा, वेगावरती स्वार, अचूक लाईन, अचूक टप्पा आणि त्यानंतर चेंडू एक्स्ट्रा रक्षकाच्या हातामध्ये विसावला. गुड बॉल. सुरुवात दमदार झाली या तिसऱ्या ओव्हरची. ओमकारला पण पाहता अप्रतिम चेंडू आहे. शॉर्ट ऑफ गुडलँड लेनवर टेक ऑफ घेत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. अप्रतिम चेंडू, जिथे प्रति उत्तरच नव्हतं बॅटर मोहनकडे. या बॉलवरती फलंदाज तयार. ओमीचा हा बॉल, इथे देखील लाईन चांगली आहे, वेगावरती स्वार, वन मोर. इथे जर आपण पाहिलं तर एस्ट्रिक्सचे थोडे फंबल झाले आणि पाहता पाहता या बॉलवरती बायच्या स्वरूपाने ही सिंगल जी मात्र एकवटली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 या धावसंख्येवरती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू त्यांना हाताळला, त्यानंतर एसटी रक्षकाकडनं थोडीशी मिस्टेक जी मात्र झाली आणि पाहता पाहता सिंगल रन जी मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती अजूनही 10 चेंडूची फेकी खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये शिल्लक असताना गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा ओमी तयार होतोय. ओमकार, राहुल स्ट्रायकिंग वरती सज्ज आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहताय. ओहो, इथे देखील लाईन जर आपण पाहिली तर चेक केली जाते. ऑप्टिकला सोडून जाणारा हा बॉल, ऑप्टिकच्या भरपूर बाहेरनं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पाहता पाहता एक्स्ट्राच्या स्वरूपानं एक धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 21 धावा. फलंदाज तयार. ओमकारचा हा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, डाऊन दी बॉल, एसटी रक्षकची कॉलिंग, झेल सुटला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता या बॉलवरती एकवटला गेला तब्बल या 2 धावा. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती 23 अर्थात 23 या धावसंख्येवरती. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे हा देखील बॉल अतिशय चांगला होता. वेगानं बाट फिरली, टोला चेंडू कलेक्ट झाला, त्यानंतर भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता. कॉलिंग राहिली एसटी रक्षकाची, परंतु एसटी रक्षकाच्या खऱ्या अर्थानं अबाकाच्या बाहेर होता हा झेल. 2 धावा या बॉलवरती येताना आपण पाहिलं. फलंदाज तयार. ओमीचा हा बॉल, बॅटची एज शॉट, फाईन लेग कडनं पुन्हा एकदा मिस्टेक, सिंगल आली. अ, 24 धावा धावफलकावरती आहेत. ओमकारनं आतापर्यंत गोलंदाजी अप्रतिम केली आहे, परंतु कोणत्याही क्षेत्ररक्षकानं त्याची साथ दिली नाही आहे. एसटी रक्षकानं मिस्टेक केली, त्याचबरोबरनं शॉट थर्ड मॅनला झेल सुटला. म्हणजे गोलंदाज करेल तर करेल काय, साथ देणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. ती साथ या ओव्हरमध्ये गोलंदाज ओमकारला मिळत नाही आहे. फलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडवरती मोहन. ओमीचा हा बॉल, फटका इथे देखील फसला. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरती आहे. नो मॅच स्टँडमध्ये चेंडू पडला जाईल. एकदा वाली आणि शेवटच्या मोमेंटला थांबवलाय. या बॉलवरती 1 धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 25 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधला शिल्लक असताना या ओव्हरमध्ये ओमकारनं 5 चेंडू हाताळले, धावा दिल्या असता. ओ, लाईन खराब आहे, लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. नो बॉल. लॉबीच्या अगदी बाहेर हा चेंडू पडलाय, ते दर्शवतात पंच. नो बॉलची 1 धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल 26 धावा धावफलकावरती. फ्री हिट बॉल. कौतुक करत होता आपण गोलंदाज ओमकारचं, ओमीचं, परंतु शेवटचा बॉल तो हाताळत होता. तिथे वेगाने चेंडू त्यांना हाताला, परंतु लाईन भरपूर खराब. फ्री हिटचा बॉल. ओहो, बॅटन पॅड मध्ये फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु बनून राहील दर्शक. चेंडू सीमा पार. फ्री हिट बॉलवरती बॅटर राहुलच्या बॅटमधून चौकार.
रमेश येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. शेवटचे 6 बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार मोहन. फुल लेनचा बॉल फटका ते चांगला. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अवेलेबल. त्याने पकडलाय झेल आणि फलंदाज मोहनची पारी या मॅच मध्ये होतीये फेल. लागतो धक्का पहिला. फलंदाज बा. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. नरेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा गणेश. बॅकफुटवर गेलेत. फटक्यात दमदार चेंडू जर आपण पाहिला तर डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वडापावला दिली आहे सलामी. चेंडू सीमा पार चौकार. चौकार आला. 4 धावा येतात. टीमची टोटल 34 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. हो इथे देखील फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे आता डीप मध्ये. एक धाव या बॉलवरती इझिली कंप्लीट होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 35 या धावसंख्येवरती. शेवटचे बॉल 3 शिल्लक आहेत या पहिल्या डावामधल्या. 35 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूमध्ये 10-12 धावा येणं गरजेचं आहे. राहुल स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. ज्याच्या बॅटमधनं अजून तरी मोठा फटका आला नाहीये. आता मोठा फटका खेळावाच लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट रमेश. हो इथे चांगला बॉल फटका चांगला. वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक अवेलेबल तिथे. एकदा वाली या बॉलवरती निलेश. ओमकार होता त्या ठिकाणी. सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 या धावसंख्येवरती. 36 ऑन बोर्ड दिस टाइम टीम मंजेरी स्पोर्ट्स क्लब खांडपे. फलंदाज तयार. रमेशचा हा बॉल. गणेशचा फटका. चेंडू हवे. डाऊन द बॉल. ओमी. ओहो हो वाडा कॅच. अप्रतिम झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. बॅटर लवकर यायचं. शेवटचा बॉल. 36 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज अभिजित दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. रमेशचा हा बॉल इथे बिगेट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन झाला नाहीये. या बॉलवरती ही क्विक सिंगल घेतली जाते. 4 षटकांचा खऱ्या अर्थानं मित्रांनो वाजवी खेळ समाप्त झाला. जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती टीम मंजेरी स्पोर्ट्स क्लब खांडपे. बनवल्या गेल्या तब्बल 37 धावा. 38 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जात आहे मनू स्पोर्ट्स बोरगाव या क्रिकेट संघासमोर. हे टार्गेट बनलं जाईल की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक शिव जन्मभूमी जुन्नर आणि जुन्नर तालुक्याला लाभलेला एक गोड आवाज निखिल ठोंबरे सर यांना. थँक्यू सो मच.
पहिल्या सत्रामध्ये आवाज आपण राजेश यांचा ऐकला. आमचे कॅमेरामन सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा दाखवली जाते. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. एका बाजूला मनुस्फोट बोरगाव आणि त्यांना फाईट करत असताना मंजिरी चॅम्पियन खांडपे. पहिल्याही सामन्यात 2ची पॅनल्टी आणि याही सामन्यात 2ची पॅनल्टी खांडपे टीमला. टी शर्ट दिनेश गोरड यांचे कमेंट्स आलेले आहे. धर्मेंद्र वर्मा सर खूप चांगले अंपायर आहेत. धन्यवाद दिनेश. नाही कौतुक केलंच जातं या माणसाचं, परंतु तुम्ही कल्याणला गेल्यानंतर एकदा नक्की संपर्क करा. असे आमचे धर्मेंद्र वर्मा सर आहेत, तर स्पेशली त्यांचं कौतुक करायला पाहिजे. एवढ्या वयामध्ये देखील लेदरचं अजून भरपूर चांगले अंपायरिंग लेदरची देखील करतायत आणि ज्या ज्या वेळेस टाईम मिळेल त्या त्यावेळेस टेनिस क्रिकेटची सेवा सातत्यानं करणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे धर्मेंद्र वर्मा सर. चला सलामीचे बॅटर जास्त विलंब करू नका, वेळ आपल्याकडे भरपूर कमी राहिला. निलेश एक षटक झाल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. मनुस्फोट बोरगाव प्रदीप 3040 मैदानाच्या आत म्हणजे सचिन सर. त्यांनी एक टी शर्ट करण्याचा प्रयत्न केला होता बरोबर ना सचिन सर, पण नाही जमलं. त्यामुळे ही पॅनल्टी आहे 2 धावांची. क्रिकेटमध्ये एक एक धावेला भरपूर महत्त्व आहे, परंतु या चुका जर खेळाडू करत असेल तर त्यामध्ये संघाचं नाव गावाचं नाव थोडंसं खराब होतं बरोबर ना जयदेव. दुसरा संघ आहे ज्याला सलग दुसरी पॅनल्टी बसलेली. पहिला होता तो खेडले तळवली आणि दुसरा आहे तो खांडपे. हा बॅटर चला. 2 खासियत आहेत खांडपेच्या तेही सांगतो. एक वेळेवर न येणे आणि दुसरी म्हणजे टी शर्ट. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दर्शन आणि दर्शनच्या जोडीला मैदानामध्ये ओमी दाखल होताना पाहायला मिळेल. मित्रांनो भगवत चषक ही क्रीडा स्पर्धा या खेळाडूंनी अक्षरशः गाजवली आणि आपल्या गावाचं नाव मोठं केलंय ते मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला आता सचिनजी वागचौडे असतील, गणेश असेल, त्यांची षटकं अतिशय महत्वाची राहतील या मॅचमध्ये की कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते ते आपल्याला पाहिजे. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे सचिनजी वागचौडे. वकिली क्षेत्रामध्ये त्यांचा हात आत्ता अद्यापही कोणी धरू शकत नाही, परंतु क्रिकेटचंही तेवढंच वेड आहे त्यांना. आणि आज त्यांच्याच कन्याच्या नावानं संघ खेळताना पाहायला मिळतोय तो मंजिरी चॅम्पियन खांडपे. इन ॲक्शन मध्ये लक्ष आपण पाहतोय जयदेव 38 धावांचं लक्ष ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आमचे कॅमेरामॅन पाहत आहेत कुणाल. एक जबरदस्त मित्रांनो हा चेहरा लक्षात ठेवा ज्याने थोड्या दिवसामध्ये 7 स्टार लाईव्ह इव्हेंट चॅनल आहे त्याला सुगीचे दिवस आणेल. त्याचं नाव आहे कुणालराव. त्याची कॅमेरा वर्किंग अतिशय जबरदस्त. मला वाटतं 7 स्टार लाईव्ह बरोबर अजून हर्षल टोपले देखील आहेत. हे 2 देवगावचे सुपरस्टार. मॅचला सुरुवात होईल. जाव्या मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार सचिन वागचौडे अर्थात वकील साहेब गोलंदाजी मार्कवर. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांचा हात कोण धरत नाही, पण इथे आता बॅटर कशा प्रकारचे हर्ष करणार ते पाहिजे आपल्याला. जाव्या मैदानाच्या आत मॅचला सुरुवात. 38चं लक्ष गोलंदाज तयार. बाउंड्रीवर 2 क्षेत्ररक्षक, एक आपण पाहतोय काव कॉर्नर मध्ये, एक लॉंग ऑफला. पहिला चेंडू लाईन क्लेन तिथे खराब आहे, पंच आमच्या बाजूने वळतील. धर्मेंद्र वर्मा सर आणि त्यांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या रूपानं संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते ते मनुस्फोट बोरगावचं. यंदाचा हंगाम या संघाने गाजवलाय. 4 ट्रॉफीज पहिल्या क्रमांकाच्या त्यांच्या नावावर आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं योगदान जे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत
पहिल्यांदा आपण पाहिलं मनुस्फोट बोरगाव फक्त 2 खेळाडूंवर अवलंबून असायचं, एक म्हणजे हरी बाबरे आणि दुसरं म्हणजे कैलास बाबरे. पण आताची जी युवा पिढी आहे त्यांनी प्रभावित केला. जाऊया मैदानाच्या आत. इथे टाकलेला हा चेंडू तिथे तिथे एसटी रक्षण खराब आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि पंचांचा इशारा. इथे बॅटच्या साहाय्याने 4 धावा आहेत. सातत्यानं चुका तुम्ही करू शकत नाही. इथे चौकार. चौकार आला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतात 5. 38 धावांचं लक्ष. क्षेत्ररक्षण चांगलंच करावं लागेल. ज्यावेळेस तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे त्यावेळेस अशा प्रकारची तुम्ही पैशाची उधळण करू शकत नाही. तुमच्याकडे थोडंसंच आहे, बॅलन्स भरपूर थोडा आहे. 38 म्हणजे या मैदानावर भरपूर कमी आहे. परंतु गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याला सहकार्य करणं भरपूर गरजेचं आहे. चांगला चेंडू होता, बॅटची एजही लागली होती. तिथे ओमी जर वाद झाला असता संघ थोडासा बॅकफुटवर ढकलला असता. गोलंदाज तयार. सचिन उजव्या हातानं. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. ओमी बॅक टू द पवेलियन. सचिन वाकचौडे यांना यश. मोनने चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. त्याचबरोबर आमचे रवी आप्पा आणि त्यांच्या बरोबरीला संभाजी. नावात दम आहे संभाजी. खऱ्या अर्थानं या क्रीडा स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. आणि संभाजीची एक खासियत आहे मित्रांनो, मी तुम्हाला ती नंतर सांगतो, 1 ओव्हर झाल्यानंतर. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात 5 धावा. ओमी बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये निलेश दाखल होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सचिन वाकचौडे. हे षटक अतिशय महत्वाचं राहील की यामध्ये किती विकेट येत आहेत, किती धावा खर्च होतात. सचिन इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केला. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. पंचांचा इशारा. 1 टप्पा खात. चेंडू सीमा पार. 4. मला वाटतं मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब बाकी आहे आणि बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच स्वप्नील पोटे या खेळाडूला जाते. स्वप्नील यायचं आपण आपला किताब घेऊन जा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सचिन. समोर निलेश. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. पाचेच चांगली चांगली गोलंदाजी. चौकार जरूर येतात परंतु रोशन भांडे आपण यायचं. पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी ज्याने केली होती. 3 विकेट आणि फक्त 7 धावा देणारा गोलंदाज रोशन, त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. व्यासपीठावर नरेश दादा रसाळ उपस्थित आहेत आणि दादाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा किताब आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब रोशन या खेळाडूला. गिरीश शेठ उपस्थित होतात. वेलकम गिरीश शेठ, तुमचं सहर्ष स्वागत. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 8. दोन चौकार. अजून एक आला तिसरा म्हणजे 13 झालेला. थोडेसे आपण सत्कार समारंभ याच्याकडे देखील जातो, थोडस लक्ष राहू द्या. 13 धावा धावफलकावर. मॅन ऑफ द मॅचचा किताब. अप्रतिम कामगिरी. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर बॉल जो मात्र पाहायला मिळेल. 13 धावा बनवल्यात मनुस्फोट बोरगावने. 2ची पॅनल्टी. 15 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
उर्वरित समीकरण आता आपण पाहू. शेवटचे चेंडू 18 आणि 18 चेंडू 23 धावांचं समीकरण. मनुस्फोट बोरगावला सामना जिंकण्यासाठी संधी देवाट सूरजला. ऐकूयात एक सुमधुर संगीत. या सध्याच्या घडीला आपण पाहतोय त्या धावपलकावर धावसंख्या 15. संभाजीबद्दल थोडीशी चर्चा करत होतो मी. ज्यावेळेस तुमच्या आपल्या बोरगावला स्पर्धा होती तिथे आलो होतो. त्याला नाव आपण पाडलं होतं मिनी डॉक्टर. जोपर्यंत खिशात मनी आहे ना तोपर्यंत संभाजीचा नाद नाही करायचा. असा असणारा संभाजी, बरोबर ना. आणि एका दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी संभाजीची जर आपण पाहिले, रेकॉर्ड जर काढला, परंतु त्यांचा मित्र चांगला डॉक्टर. गणेश आलेत आता गोलंदाजी मार्कवर. गणेश रसाळ मेजर इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. पंचांचा मात्रा अंतरचा इशारा. व्हाईट बॉल आहे. व्हाईटच्या रूपाने संघात धावसंख्या वाढेल. 16 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 16 रन 16 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या आकाशजी माडसे उपस्थित होत आहेत. खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतात. पाखरू थोडासा मला वाटतं आता बिझी झालेला आहे. इथे टाकलेला हा चेंडू तिथे आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेले एक सिंगल. संघात धावसंख्या वाढेल. मनुस्फोट बोरगाव जाऊन पोचेल ती 16 17 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू फटका सुंदर आहे. नाही थांबणार बॉल मैदानाच्या आत. चौकार आला तो निलेश बाबरे अर्थात बाबल्याच्या बॅटमधून. 4 धावा. इथे पॅक फुटला गेले. फटका सुंदर. क्षेत्ररक्षक दूर आणि आता मैदानामध्ये निघेल धूर. चेंडू सीमा पार. 1 more 4 4. चौकार आला. संघ जाऊ संख्या धावपलकावर 25. 15 चेंडू आणि आता 13 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मनुस्फोट बोरगावला तिसऱ्या फेरीत दाखल होण्यासाठी. गोलंदाज गणेश. पुन्हा एकदा पाक फुटला गेले. फटका सुंदर आहे. लगातारचा तिसरा बबल्याचा ब्लास्ट. चेंडू सीमा पार. 4. एकोणतीस.
इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर जो मात्र आदळतोय, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे नकार दिला निलेशने. एक सिंगल आली, एका सिंगलच्या लेग बाईचा इशारा पंचांचा. संघाच्या धावसंख्या धावफलकावर वाढेल ती 30. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 8 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. शेवटचे 13 चेंडू आहेत. 13 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय तो गणेश रसाळ. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. शेवटचा चेंडू या षटकातील. 13 चेंडू 8चं समीकरण. खांडपेत त्यांच्या विपक्ष बोरगाव. एका बाजूला मनुस्फोट, एका बाजूला मंजेरी चॅम्पियन. फुलटॉस आणि फुलटॉस देखील तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल या बॉलवर येईल. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक येते आता 12 आणि 12 चेंडू 7 धावा. 12 चेंडू 7चं समीकरण. सध्याच्या घडीला आपण आकाश माडसे यांना पाहतायत. थोडेसे गप्पा मित्रांबरोबर मारताना आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप माणसं या व्यक्तीने कमवलीत आपल्या जीवनामध्ये. असा असणारा आमचा मित्र, खऱ्या अर्थानं वंडर बॉय दसईचा आणि महाज संघाचा तो कर्णधार आहे. आणि आतापर्यंत आकाश 11 महाज या नावानं त्यांचा संघ ओळखतो. असा असणारा आकाश माडसे सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच रंगात येताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा थरार आहे मित्रांनो. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक 12 आणि 12 चेंडू. सध्याच्या घडीला अनेक विद्यार्थी आपलं कॉलेज मला वाटतं पूर्ण करून घरी चाललेले आहेत आणि तेच दाखवत असताना आमचे कॅमेरामन त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. वाट पाहत आहेत कधी गाडीवाला येईल, कधी मी गाडीमध्ये बसेल आणि कधी मी घरी जाईल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 7 धावा हे समीकरण. कॅमेरामनचं विशेष कौतुक करू. जिथे कुणाल राव तिथे काहीच कमी नाहीये. जबरदस्त. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. जयेश आलेत. पहिला चेंडू पॅडलाईनवर आदळतो. पंचांकडे अपील होतं. चेंडू डॉट. समीकरण 11 चेंडू आणि 7 धावा. जयेश चांगली गोलंदाजी करत असताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो त्याचंही कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. ज्या प्रकारची गोलंदाजी तो करतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. उंच हवेमध्ये बॉल. डाऊन दी बॉल फिल्डर. कॅच ड्रॉप. 10 चेंडू 6 धावा. 6 धावा 10 चेंडू. सेकंड राऊंडची दुसरी लढत. तिसरा दिवस त्रिमूर्ती ऑफिशियल चषक. ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतायत. मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा. 3 मित्रांनी भरवलेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला गावागावात 2-2, 3-3 संघ व्हायला लागले. परंतु या 3 मित्रांचं कौतुक करू की तिघं एकत्र आले. एक संकल्पना त्यांनी मांडली की आपल्याला एक क्रीडा स्पर्धा भरवायची. पहिलं त्या क्रीडा स्पर्धेचं नाव मैत्री चषक होतं. काहीसा फॉर्मॅट चेंज केला आणि त्रिमूर्ती ऑफिशियल चषक ही क्रीडा स्पर्धा भरवली. आकाश ते जबरदस्त चेंडू परतावा लागेल ते निलेशला. अतुल स्पष्टे ऑफिशियल, स्वप्नील पोटे ऑफिशियल आणि आकाश माडसे ऑफिशियल. फिनिशर मैदानाच्या आत हरी बाबरे. जर्सी क्रमांक 33 मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. विजयासाठी समीकरण आपण पाहू. 9 चेंडू 6 धावा हे समीकरण. सागरदादा कराळे यांच्या वतीनं पारितोषिक आले. आता
हारीच्या षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज. सध्याच्या घडीला हारी मैदानामध्ये दाखल. गोलंदाजी मार्कवर जयेश. 6 चेंडू 9 धावा. मित्रांनो सामना 9 चेंडू 6. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल आली. शेवटचे 8 चेंडू 5 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. तर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर मागील सामन्याचा हिरो दर्शन प्रभावित करतो या हंगामामध्ये. म्हणजे जो 24-25 हंगाम आहे त्या हंगामामध्ये सर्वाधिक टचमध्ये असणारा खेळाडू आहे. गोलंदाजी प्लस फलंदाजी हे ॲडव्हान्टेज टीम मनुस्फोट बोरगावला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 8 चेंडू 5 धावा हे समीकरण. इथे सुंदर असा बॉल. तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. 7 चेंडू 4. 7 बॉल 4 धावा. 7 चेंडू हे समीकरण. मनुस्फोट बोरगाव शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव वाट पाहतो आपल्या विरोधामध्ये कोण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नकार आहे. शेवटचे 6 चेंडू 3 धावा. जयची अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवायच्या 3. एक मनुस्फोट बोरगाव संघातील खेळाडूची खासियत आहे. चेहऱ्यावर नेहमी गॉगल त्याच्या पाहायला मिळतो. ना बॅटिंग ना बॉलिंग. फिल्डिंग मिळते तिथेही फिल्डिंग करत असताना कधीच कॅच पकडलं नाही. असे आमचे कॅप्टन आहेत मोहन. त्यांचं कौतुक आपण करू. परंतु 4 ट्रॉफ्या मिळवल्यात. किती म्हणजे मानाची गोष्ट आहे गावासाठी. बोरगावचे धोनी. नाही टीमला हेही महत्वाचं असतं की ज्यावेळेस खेळाडू नसतात त्यावेळेस कसं कव्हरअप करायचं. हा धोनीचा खूप मोठा फॅन आहे तो. नाही कॅप्टन त्याला त्याचसाठी केलेलं आपण. परंतु जरा बॅटिंग मध्ये त्याला प्रमोट करा थोडंसं पुढं. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. शेवटच्या चेंडू 6 आणि बनवायच्या 3. अभिजित चातामध्ये चेंडू. पहिला चेंडू आणि हरीच्या पाठामधून चेंडू सीमा पार. विजयी चौकार 4.
शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो. खेडले तळवलीचा वन साइड हिरो आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते दर्शनला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ आणि दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टॉस करायचं आहे. दर्शन दर्शन माळी त्याला हा मॅन ऑफ द मॅचचा किताब. टॉस करू. गिरीश आपल्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. गिरीश दळवी. टॉस एका बाजूला शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव आणि त्यांच्या विरुद्ध मनुस्फोट देवगाव बोरगाव. आणि टॉस का बॉस कोणते आपल्याला पाहायचं. शिवस्वराज्य प्रतिष्ठान या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मनुस्फोट बोरगावला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. पहिलं सत्र चालू होईल आणि पहिल्या सत्रात पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जातील राजेश मुकणे सर. धन्यवाद. प्रसिद्ध बासरी वादक आहेत आणि ते यानंतर आपल्या